मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे स्मरणशक्ती कमी करणाऱ्या सवयी काय ते बघूया. हा आपला मेंदू हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. आपल्या रोजच्या वागण्यातील काही चुकीच्या सवयी मेंदूचे नुकसान करू शकतात. अनेकदा या सवयी आपल्याला कळत न कळत लागलेल्या असतात. त्यामुळे या चुकीच्या सवयीचे गांभीर्य लक्षात येत नाही. झोपेचा अभाव, तणाव, जंक फूड, जेवणाच्या वेळा न पाळणे, पौष्टिक आहाराचा आणि व्यायामाचा अभाव या सर्वांचा मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. कमी पाणी पिणे, मोठ्याने संगीत ऐकणे आणि मल्टीटास्किंग करणे देखील हानिकारक आहे. या सवयी टाळल्यास मेंदू निरोगी राहू शकतो. काय ते पुढे राहणे. मेंदू आपल्या शरीरातील अत्यंत जटिल आणि संवेदनशील अवयव आहे, जो केवळ विचार करण्याच्या, समजून घेण्याच्या आणि लक्षात ठेवण्याच्या आपल्या क्षमतेवर नियंत्रण ठेवत नाही, तर संपूर्ण शरीराच्या कार्यावर नियंत्रण ठेवतो. पुढे बघूया मित्रांनो. अशा परिस्थितीत निरोगी मन, चांगले निर्णय घेण्याची क्षमता, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि मानसिक स्थिरता आवश्यक आहे. परंतु आजच्या व्यस्त जीवनशैलीत आपण अनवधानाने अशा काही सवयी अवलंबतो ज्या हळूहळू मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम करतात. जर या सवयीची वेळेत काळजी घेतली गेली नाही तर ताणतणाव, चिंता, अल्झायमर सारख्या गंभीर समस्यांसारखे अनेक प्रकारचे मानसिक आजार होऊ शकतात. अशाच काही सवयीबद्दल बघूया. झोपेची कमतरता. पुरेशी झोप न घेतल्याने मेंदूला माहितीवर प्रक्रिया करता येत नाही, ज्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. मेंदूला विश्रांतीसाठी आणि लक्षात ठेवण्याच्या क्षमतेसाठी दररोज 7 ते 8 तास गाढ झोप आवश्यक असते. रोजच कमी झोप घेतल्याने मेंदूच्या पेशीचे नुकसान होते, ज्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते. सतत तणावामुळे मेंदूत कोर्टिसोल नावाचा संप्रेरक वाढतो, जो न्यूरोसाल हानी पोहोचून स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम करतो. न्याहारी आणि काय खातो याकडे दुर्लक्ष. जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न किंवा साखर यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मेंदूची रचना आणि संप्रेरक कौशल्य बिघडू शकते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंटची कमतरता देखील मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करते. न्याहारीमुळे मेंदूला दिवसभराची ऊर्जा मिळते. नाश्ता वगळल्यामुळे लक्ष केंद्रित करणे आणि विचार करण्याच्या शक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. व्यायामाचा अभाव. दररोज व्यायाम न केल्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळत नाहीत, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. व्यायाम केल्याने मेंदूचे आरोग्य सुधारते, स्मरणशक्ती वाढते, मूड चांगला राहतो, तणाव आणि चिंता कमी होते आणि आकलन शक्ती सुधारते. अरे वा! यामुळे मेंदूमध्ये नवीन मज्जापेशीचे जाळे तयार होते. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा वाढतो आणि मेंदूच्या पेशीचे आरोग्य चांगले राहते. अरे वा! यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते. अरे वा! आणखीन एक टीप आहे मित्रांनो, बघूया. च्युइंगम चघळल्यामुळे होणारे आरोग्याचे नुकसान काय ते बघूया. सतत चघळल्यामुळे दात झिजतात आणि दातांना मजबूतीवर परिणाम होतो. डोकेदुखी आणि मायग्रेनची कारणे.
जे लोक वारंवार आणि फारच काळ च्युइंगम चघळतात त्यांना डोकेदुखी किंवा मायग्रेनची समस्या सतावण्याचा धोका वाढतो. संशोधनात असे दिसून आले आहे की जबड्याच्या स्नायूंचा वारंवार वापर केल्याने डोक्यातील मज्जातंतूवर परिणाम होतो. विशेषतः पौगंडावस्थेत आणि तरुण प्रौढांमध्ये मायग्रेनची शक्यता वाढते. वजन वाढू शकते. अनेकांना असे वाटते की च्युइंगम चघळल्यामुळे भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते, परंतु वास्तविकता अशी आहे की च्युइंगममुळे असलेला गोडवा भूक वाढवू शकतो, ज्यामुळे व्यक्ती नंतर जास्त खातो. या व्यतिरिक्त कृत्रिम चव आणि भूक उत्तेजित करतात, जे वजन वाढण्याचे आणखी एक कारण असू शकते. काय करावे? च्युइंगम आवश्यक असल्यास साखर आणि नैसर्गिक घटकाशिवाय बनविलेले च्युइंगम निवडा. दिवसातून 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चावू नका. तोंड स्वच्छ करण्यासाठी किंवा ताजेपणासाठी वेलची, लवंग किंवा तुळस यासारख्या इतर आरोग्यदायी पर्यायाचे सेवन करा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.